परिसरात बैलपोळा मोठ्या थाटात व शांततेत पार पडला. बैलाच्या खुऱ्याने शेती केली की घरात खोऱ्याने समृद्धी येते असा म्हणणारा शेतकरी आणि सगळ्यांनी साथ सोडली तरी वागडेला कडबा गोंड मानून मालकाच्या सोबत स्वतःही मालकाच्या शेतात राबणाऱ्या बैल यांच्यातील नात्याला तोंड नाही. कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही असं म्हणतात ते खरे आहे. हजारो वर्षापासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा आणि शेतकरी बळीवंशाचा आवडता सण म्हणजे बैलपोळा. वर्षभर खांद्याला खांदा लावून आपल्या मालकासोबत शेतात घामाच्या धारा वाहूनही सोनं पिकविणाऱ्या सर्जा राजाचा आज आपल्या मालकाच्या हाताने लाड करून घेण्याचा म्हणजे बैलपोळा सर्वत्र उत्सवात साजरा झालाय. या दिवशी बळीराजा आपल्या बैलजोडीची अंघोळ घालून त्यांची सजावट करतो. या दिवशी बैलाला कोणतेही कामी न लावता सजविले जाते. बैलजोड्या गावातील ग्रामदैवत यांना प्रदर्शना घालून आपल्या घरी आणल्या जातात. येथे त्यांची पूजा आरती करून त्यांना गोड गोड नैवेद्य दिला जातो. सर्जा राजांनी जेवण केल्यानंतर बळीराजा स्वतः जेवण करतो. आजचा हा बैलपोळा ग्रामीण भागात अतिशय महत्वाचा सण मानला जातो आणि हाच बैलपोळा श्रावण महिन्यातील अमावस्येच्या दिवशी हा सण शेतकऱ्यांचा आणि सर्जा राजांचा मोठा सण मानला जातो. उत्साहात साजरा केला व शांततेत पार पडला. यावेळी गावातील शेतकरी बांधव यांनी आज मोठ्या संख्येने गावामध्ये उपस्थित राहून बैलपोळा हा सण मोठ्या थाटामाटात सर्जा राजांना सजावट घालून मारुती मंदिरी येथे प्रदर्शना घालून घरी नेऊन त्यांची आरती ओवाळून त्यांना गोड खाऊ घातले जाते. यावेळी गावातील नागरिक, गावाच्या पोलीस पाटील उपस्थित होते. मारुती पाटणकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, चिखलदरा.